आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की जीवाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी अशी तयारी केलेली आहे की आज हा वाढदिवस घरात सेलिब्रेशन न करता कुठेतरी बाहेर करूया, आणि तसा प्लॅन पण नंदिनी आणि पार्थने केलेला असतो. मग आता काव्याला हे सत्य समजलं आहे की हा बड्डे त्याच म्हणजे फार्म हाऊसवर होणार आहे जिथे काव्य आणि जीवा दोघंही भेटलेले होते. मग आता जेव्हा विचारू लागतो नंदिनीला की तुम्ही कोणता प्लॅन केला आहे. मग नंदिनी सांगू लागते की अहो, फार्म हाऊसवर तुमचा वाढदिवस साजरा होणार आहे. मग आता जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो की कोणतं फार्म हाऊस. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे आपलंच फार्म हाऊस. आपलं इतकं मोठं फार्म हाऊस असताना बाहेर जायची काय गरज आहे. तिथे तुझा वाढदिवस मस्तपैकी साजरा करूया. काय भारी आहे ना आमची आयडिया. असं आता हा पार्थ जीवाला म्हणू लागतो. तेव्हा जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला तर नको ते विचार येऊ लागतात आणि काव्या त्याला जे काही बोललेले असते ते त्याला आठवायला लागतं. कारण काव्या म्हटलेली असते की उद्या तुझा वाढदिवस मी खूप जंगी असं स्वागत करणार आहे आणि सगळ्यांना सरप्राईज देणार आहे. कारण तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला हे सत्य घरच्यांना सांगायचं आहे की लग्नाअगोदर आपल्या दोघांचं अफेअर होतं. असं बळजबरीने बांधलेल्या नात्यातून मला मुक्तता हवी आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंसुद्धा तुझ्यावर, आणि आपण दोघांनी पुन्हा एकत्र यावं असं घरच्यांना मला सांगायचं आहे. मग आता असं म्हटल्यानंतर सगळं त्याला बोलणं आठवत असतं. ज्या प्रकारे काव्य आणि जीवा दोघंही तिथे फार्म हाऊसवर गेले होते. कारण त्यांच्या ह्या प्रेमाला 1 वर्ष झालेलं असतं. त्यांचा व्हॅलेंटाईन डे त्यांनी तिथे फार्म हाऊसवर जाऊन साजरा केलेला असतो आणि त्याच वेळेला त्यांनी हाताचं ते मोल्ड असतं ते सुद्धा तयार केलेलं असतं. खूप असं तिथे फुगे वगैरे लावून सजावट केलेली होती रूमला, आणि त्या दोघांचे एकत्र काढलेले फोटोसुद्धा त्या रूममध्ये लावलेले होते. खूप छान सजावट केल्यानंतर त्यांनी तो रूम तसाच सजवून ठेवलेला असतो. कारण त्याला काव्याची आठवण कायम राहावी म्हणून त्याने तिथे सगळं काही तसं सोडून ते घरी निघून आलेले असतात. मग आता जीवाला ती गोष्ट आठवते आणि तो विचार करतो की म्हणजे त्या फार्म हाऊसवर गेल्यावर दादा आणि वहिनी ते सगळं पाहतील आणि इकडे नंदिनीसुद्धा हे सगळं पाहिल, तर मग काय होईल. सत्य समोर आल्यावरती वाढदिवस तर बाजूलाच राहील, पण मग सगळं सत्य समजल्यावर पुढे काय. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. कारण काव्य त्याच्याकडे हसून बघत असते आणि म्हणते की काय मग जीवा, तुम्हाला आवडेल ना फार्म हाऊसवर बड्डे साजरा करायला. तेव्हा आता जीवा काव्याकडे पाहूच लागतो. तेव्हा आता ती म्हणत असते की मला नशिबाने खूप साथ दिली, कारण सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होतंय. यावेळेस मला काही लपून ठेवायचं नाही आहे आणि नंदिनीनेच हा प्लॅन केलेला आहे. तेव्हा आता जीवा खूप चिडतो आणि म्हणतो की नंदिनी, अगं मला नाही आवडत असं वाढदिवस वगैरे बाहेर साजरा करायला. मी काय म्हणतो आपण घरीचा वाढदिवस साजरा करूयात ना. मग काव्याला आठवतं की कालच तर म्हटलं होता की घरी वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणून. मग लगेच म्हणते काव्य जीवाला की काय हो जीवा, तुम्ही तर कालच म्हणालात ना की तुम्हाला घरी वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. मग आता फार्म हाऊसचा ठेवला आहे तर तिथे पण तुम्हाला साजरा करायचा नाही आहे. मग नक्की चालले काय तुमचा वाढदिवस, तुम्हाला कुठे साजरा करायचा आहे. त्यावर आता काव्याकडे पाहू लागतो. तर नंदिनी म्हणते हो ना, तुम्ही कालच म्हणालात ना की तुम्हाला घरी वाढदिवस साजरा करायचा नाही आहे, म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. मग आता तुम्हाला अचानक काय झालं. पण मी काय म्हणते फार्म हाऊसवर तुम्हाला जायला काय प्रॉब्लेम आहे. ते आपलं स्वतःचं फार्म हाऊस आहे ना. मग तुम्ही इतकं का टेन्शन घेताय. त्यावर आता जीवा चिडतो आणि म्हणतो की नाही, पण मला फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करायला नाही आवडत. पार्थ म्हणतो राहू दे रे, तू किती डोकं लावशील, आमचा प्लॅन ठरला आहे ना, आम्ही सगळी तयारी केली. तेव्हा काव्य सांगू लागतं की अरे तुझ्या लाडक्या बायकोने तुझ्यासाठी गिफ्ट्स पण बनवले, सगळं काही अरेंज केले, चिप्सचे पॅकेट वगैरे सगळं पॅकेट भरले, आणि तू अचानकपणे असं नकार देशील तर मग ती किती दुःखी होईल. तू तुझ्या बायकोला खूप मानतोस ना. असं तर काव्य जीवाला टोमणे मारत असते. तर नंदिनीसुद्धा आता जीवाकडे पाहते आणि म्हणते की सांगा ना, तुम्हाला चालेल ना फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करायला. मग आता प्लॅन प्लीज हा कॅन्सल करू नका हो. तिथे मिथुन काकांना पाठवले. तेव्हा जीवा म्हणतो काय, मिथुन काका पुढे कशाला गेले. तेव्हा नंदिनी आणि पार्थ सांगतात की अरे तिकडे काय मॅनेजमेंट आहे ते बघायला नको का, काहीतरी अरेंज करण्यासाठी ते गेले असतील सकाळपासून. तेव्हा जीवाला धक्काच बसतो. तो म्हणतो काय, काका तिकडे गेले, मग मला काय नाही सांगितलं की काका तिकडे जाणार आहेत. मी सुद्धा गेलो असतो ना. मग काव्य म्हणते हो का जीवा, तुम्ही तिथे का जाणार होता. तुम्हाला काही अरेंजमेंट करायची होती का, की वस्तू कुठे ठेवल्या आहेत काय ते बघायचं होतं. असं आता टोमणा मारते. त्यावर जीवा खूपच घाबरतो आणि म्हणतो मनातल्या मनात की आता मिथुन काका आमच्या रूममध्ये गेले असतील तर आमच्या दोघांचे फोटो त्यांनी पाहिले असतील. ते सजावट केलेली रूम पाहून, ते हार्ट शेपचे फुगे पाहून त्यांना धक्काच बसला असेल. म्हणजे आता आमच्या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल मिथुन काकांना कळालं असेल का, असं त्याला भीतीच वाटू लागते. तेव्हा मानाने म्हणतात की जीवा, अरे किती विचार करशील तू. तुझ्या लाडक्या बायकोने हा प्लॅन केला आहे तर त्याच्यात इतका विचार करणार आहेस का.
अरे बाकी काही नाही, पण तुझा वाढदिवस आहे ना, त्याचं सेलिब्रेशन जस्ट. कारण तुमच्या लग्नानंतर असं एकही प्रोग्राम झालेला नाही आहे आणि तुम्हाला पण एकांत मिळावं म्हणून आम्ही अशी आयडिया केली आहे. तर इतका काय विचार करतोयस तू? घरात तुला असं एकांत मिळणार आहे का? तेव्हा आता जीवा पुन्हा काव्याकडे पाहू लागतो आणि काव्या तर त्याला म्हणत असते की खूप सरप्राईज आहे ना, खूप असं वाढदिवसामध्ये ट्विस्ट यायला पाहिजे ना जीवा. कारण नंदिनी आणि पार्थ असल्यामुळे काव्या त्याला खूप टोमणे मारून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि जीवा आता एक एक गोष्टीचा विचार करू लागतो. तेव्हा आता काव्याला पण ती एक गोष्ट आठवते की कशा प्रकारे तिचं आणि पार्थचं लग्न चालू होतं आणि त्याच वेळेला तिने म्हणजे तिच्या पायासुद्धा पडल्या होत्या आणि त्यामुळेच हा म्हणजे त्यांचं नातं तयार झालेलं असतं. हे सुद्धा आता त्यांना आठवत असतं. तर दुसरीकडे रम्या आणि वसू या दोघीही आता बोलत असतात की अगं रम्या, तू काय करायचं ठरवलं आहेस? तिकडे ते चौघजणं चालले आहेत फार्म हाऊसवर, मी काय म्हणते तू पण जातेस का? तेव्हा रम्याला हे काही तिचं बोलणं पटत नसतं. ती म्हणते की आई, तिथे मी कशाला जाऊ, सांग ना. रम्या असं म्हणते की काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ हे चौघजणं जोड्याने तिकडे फिरतील, मजा मस्ती करतील आणि त्यांच्यामध्ये मी काही लुडबुड करायची का? मला अशा फालतू गोष्टी पटत नाही. तेव्हा आता वसू सांगू लागते की अगं मिथून काका आहे ना तुला ट्रीट द्यायला. तेव्हा रम्या म्हणते की अगं आई, आपण तिथे जाण्यापेक्षा आपण घरूनच त्यांची गंमत पाहूयात ना, इकडूनच मजा घेऊ. कारण तिकडे आता दोघी बहिणींमध्ये कसे भांडणं लावायचे ना, याचा पूर्ण प्लॅन मी केला आहे. तेव्हा आता मी भांडणं लावते आणि मग त्या दोघी तिकडे भांडत बसतील. मग कसला बड्डेमध्ये तर राडा झालेला असेल आणि ते दोघं भाऊ त्यांची समजूत काढत बसतील आणि मग काय होईल, वाढदिवस साजरा होणार नाही तर ते अचानकपणे घरी येतील. मग इकडे सगळेजण विचारू लागतील. तर रम्या म्हणते की नंदिनी आणि काव्या सांगतील दोघींची भांडणं. काय वाटतं आई तुला? माझी आयडिया भारी आहे ना? कारण त्यांच्यासमोर जर मी राहिली तर उगाच कोणाला कळालं तर की ही भांडणं मी केली, हा राडा माझ्यामुळे झाला आहे. त्यापेक्षा मला हे सोपं वाटतं की घरूनच मजा घ्यायची. त्यावर असं म्हणते की रम्या, तुझी भारी आयडिया आहे गं, म्हणजे तुझं नावही मध्ये येणार नाही आणि मग तर दोघी बहिणीची भांडणं पाहिलं आपल्याला मजाच येईल. तर आता असं त्यांचं बोलणं चालू असतं. तर पुढे आता असं बघायला मिळतं की नंदिनी तिच्या रूममध्ये असते. जीवा खूप चिडलेला असतो. तेव्हा आता नंदिनी त्याला विचारत असते की काय झालं, तुम्हाला इतके रागात काय आहात? तेव्हा नंदिनीने साडी काढलेली असते. तर जीवा तिला म्हणतो की इतकी साडी घालायची काय गरज आहे, वाढदिवस माझा आहे ना. त्यावर नंदिनी म्हणते मग काय झालं, मी तुमची बायको नाही आहे का? त्यावर जीवा शांतच बसतो आणि म्हणतो की चुपचाप आपलं सलवार कुर्ती घाला, कशाला साडी घालताय. नंदिनी म्हणते तुम्हाला सलवार कुर्तीमध्ये मी आवडत असेल तर मग मी तेच घालते. तेव्हा आता सायली इकडे ही नंदिनी आता सलवार कुर्ती घालते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तेव्हा तो एकटक तिच्याकडेच पाहत असतो. मग आता नंदिनी बाहेर येते तर मानिनी आता नंदिनीला म्हणतात की वाव, तू सलवार कुर्तीमध्ये किती छान दिसते का नंदिनी, खरंच तुला कोणाची दृष्ट नको लागायला, आज तू फारच सुंदर दिसतेस. नवऱ्याचा वाढदिवस आहे तर किती छान नटली आहेस का तू, त्याचीच नजर लागेल तुला. तेव्हा आता दोघांचाही संसार व्यवस्थित सुखाने हो असं त्या पुन्हा नंदिनीला आशीर्वाद देऊ लागतात. मग आता नंदिनी ही काहीतरी विचारत असते आणि मग तिथे जीवा येतो आणि म्हणतो की खूप छान दिसतात. मग ती खुश होते. तर इकडे आता पार्थ आणि काव्या हे दोघंही त्यांच्या रूममध्ये असतात. मग आता पार्थ म्हणत असतो की तुमची तयारी झाली का? त्यावर काव्या म्हणते हो झाली माझी तयारी. मग आता नंदिनीची तयारी झाली का असं ते विचारायला बाहेर येतात. नंदिनी म्हणते मलाही जरा 10-15 मिनटंच लागणार आहेत, मग आपण निघूयात. त्यावर जीवा म्हणतो की एक काम करायचं का, तुम्ही मागून या ना, मी पुढे जातो. नंदिनी म्हणते का मागे पुढे? मग आता जीवा म्हणतो की मला थोडी अरेंजमेंट करायची होती. कारण जीवाला आता एक प्लॅन सुचलेला असतो की वाढदिवस हा व्यवस्थित साजरा करायचा असेल तर मला पुढे जावं लागेल. म्हणजे काव्याचे आणि माझे जे काही फोटो आहेत, तिथे जे हार्टचे शेपचे फुगे लावलेले आहेत ते फुगे आणि तिथले फोटो, तिथलं डेकोरेशन हे सगळं जीवाला अगोदर जाऊन काढून घ्यायचं असतं. त्याची रूम पूर्ण त्याला मोकळी करायची असते. त्यात पार्थ त्याला चिडवत असतो की काय रे जीवा, किती दिवस झाले आहे तू तुझ्या रूममध्ये कोणाला येऊ पण देत नाही, नो एंट्री झाली तुझ्या रूमची, खूप VIP रूम आहे तुझा, मग आज पण तुझा रूम तूच बुक करणार आहेस का? त्यावर जीवा म्हणतो की हो. काव्या म्हणते काय बोलत्या काय जीवा, तुमची रूम फिक्स आहे का, म्हणजे तिथे कोणी जायचं पण नाही असं आहे का, तुम्ही परमिशन देत नाही का, मग आम्ही आजूबाजूच्या रूममध्ये राहायचं का? असं टोमणे मारून जीवाला आठवण करून देत असते की त्यांच्या रूममध्ये त्यांच्या किती आठवणी आहेत आणि त्यामुळेच तो रूममध्ये कोणाला पाठवणार नाही. तर नंदिनी म्हणते की असं नाही, मला नाही सांगणार तुम्ही पुढे गेलेलं. एकतर आमची तयारी होत आली आणि फक्त आता 10-15 मिनटं आहे, आमची तयारी झाली की आपण सोबतच जाऊयात. मग आता पार्थ हा गाडीची अरेंजमेंट करून येतो. गाडी बाहेर आलेली असते. तर आता पार्थ आणि जीवा तयार होऊन बाहेर येतात.
तेव्हा जीवा म्हणतो की गाडी मी चालवतो. त्यावर पार्थ म्हणतो नाही जीवा, तुझा वाढदिवस आहे ना, तू बाहेर मागे बसायचं आणि मी गाडी चालवणार. माझं ठरलंय, आज मी तुला ट्रीट देणार. मग आता नंदिनी आणि काव्याला मानेने विचारतात, अगं ते दोघं भाऊ कधीपासून तुमची वाट पाहत आहे, झालं का तुमचं, जात आहे ना? मग आता ह्या दोघी बहिणी निघाल्या आहेत. आता ही चौघंही गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आता ते फार्म हाऊसच्या दिशेने निघालेले आहेत. तेव्हा गाडीमधून जाताना जीवाला खूप जीव धाकधूक करत असतो. त्याला वाटतच नसतं की मी फार्म हाऊसपर्यंत पोहोचू शकेल, कारण त्याला असं वाटतं की मी आत्ताच्या आत्ता इथूनच उतरू की काय. त्याच्या मनात आता वेगवेगळ्या शंका येऊ लागतात की मिथून काकांनी ते फोटो पाहिले असतील का, त्यांना आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळालं असेल का. मग आता जर आम्ही गेलो त्यांच्यासमोर तर ते नंदिनी आणि पार्थला सांगून देतील का आमच्या प्रेमाबद्दल. मग काय होईल, हा बड्डे तर बाजूलाच राहील, पण मग हे सत्य कधी ना कधी सांगावंच लागणार आहे. पण मला काय भीती वाटते. तर इकडे काव्य म्हणत असते की सगळं माझ्या मनासारखं होते आज. जीवाला अगोदर जायचं होतं, पण त्याच्याच बायकोने त्याला अडवलं आणि नशिबाने साथ दिली आणि त्याच फार्म हाऊसला आम्ही आज चाललोय. इतक्या दिवसांपासून जी गोष्ट मी लपवून ठेवली होती, आज ती गोष्ट मला घरच्यांसमोर म्हणजेच घरच्यांना सांगावी लागणार आहे. एकाला कळली काय आणि 10 जणांना कळली काय, पण ही गोष्ट आता सत्य समोरच येणार आहे. आणि मग तिला आता आठवत असतं की कशा प्रकारे ते दोघं जण तिथे भेटले होते, त्यांनी ते फोटो लावले होते आणि ती जीवाला म्हणाली होती की अरे जीवा, तू मला इतक्या लांब कुठे घेऊन आलायस, कोणाचं घर आहे हे. तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की अगं हे घर नाही, आपलंच फार्म हाऊस आहे आणि इथे आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहोत. दोघांनी खूप एन्जॉय केलेलं असतं त्या रूममध्ये आणि प्रत्येक क्षण तिला आठवत असतो. तेव्हा ती म्हणते की जीवा, मनातल्या मनात म्हणते ती की जीवा सॉरी, मी तुला खूप त्रास देते ना, पण अरे हा त्रास नको समजू. हे तर आपलं प्रेम आहे जे व्यक्त करायला मला वेगळा मार्ग निवडावा लागलाय. मला हेतू नाही आहे की तुला त्रास देऊन तुझं मन दुखवावं, पण असं समजू नको की याने तुझं प्रेम कमी झालंय. तू जितका माझ्यावर प्रेम करतोस ना, तितकंच मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते. फक्त आता गोष्टी खूप पुढे आलेल्या आहेत. बळजबरीने झालेल्या लग्नातून मला मुक्तता हवी आहे आणि तुझं आणि माझं प्रेम सगळ्या जगासमोर व्यक्त करून आपण पुन्हा एक व्हावं हेच मला वाटतंय. तर प्रेक्षकांनो, काव्याची इच्छा पूर्ण होईल का? जीवा तिला होकार देईल का? हे सगळं सत्य घरच्यांसमोर येईल का? कारण आता ती चौघंही जण इथे फार्म हाऊसवर पोहोचतात आणि नेमकं आता जीवाच्या रूममध्ये मिथून असल्यामुळे सगळेजण एकदम त्यांच्या रूममध्ये एंट्री करतात. तेव्हा समोरचं दृश्य पाहिल्यावर ती नंदिनी, पार्थ, जीवा यांना मोठा धक्काच बसतो. तर काव्याला मात्र काही फरक पडलेला नाहीये. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नंदिनी आणि पार्थने ते फोटो पाहिले असतील का? पार्थला समजले का जीवा आणि काव्याचं सत्य, की मग मिथून काकांना कळाल्यानंतर त्यांनी घाबरूनच ते फोटो, तिथले ते हर्टशेपचे फुगे, डेकोरेशन केलेली रूम, सगळं काही व्यवस्थित मोकळं करून ती रूम रिकामी केली असेल का? हे पाहणार आहोत आपण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो. पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तर मग आज आपण इथे थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.